हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनल वरती। तर आज मी बनवत आहे ड्राय फ्रुट्सचे लाडू। सर्वात प्रथम मी इथे मखाने भाजून घेतले थोड्याशा तुपामध्ये। नंतर तिळाला काही मी तेल टाकलं, सॉरी तूप टाकलेलं नाही, तीळ असेच भाजून घेतले। नंतर ह्या सगळ्या तेलबिया घेतल्या, ज्यात टरबूजच्या बिया, सूर्यफूल वगैरे अशा होत्या, ते सुद्धा मी थोड्याशा तुपात टाकून घेतलं। तूप मी नंतर ऍड करत आहे, कारण की पहिलेच तूप टाकलं तर ते पूर्ण असं धूर निघत होतं, जळत होतं तूप, म्हणून छानपैकी असं खरपूस मी मंद आचेवर भाजून घेतलं। खूप दिवस झाले, थंडी सुरू आहे आणि चला म्हटलं आपण लाडू बनवून घेऊ। त्या तेलबियांमध्येच मी थोडीशी हे पण टाकलेली आहे, खसखस पण टाकलेली आहे, जी की आपल्याला कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात देत असते। थोडं थोडं करत मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे। नंतर मी त्यात टाकलेले आहेत बदाम। हे पहा, पहिलेच कढईत तेल टाकलं ना तर पूर्ण त्याचा असा धूर होत होता, म्हणून मी असंच भाजून पहिले म्हणजे साहित्य टाकत होते जिन्नस, आणि नंतर तूप ऍड करत होते। तर थोडं थोडं करत मी मायक्रो गॅस वरती सगळे बदाम वगैरे भाजून घेतलेले। आणि काजूची जी पूड आहे ना, तर मी पहिलेच थोडीशी करून घेतलेली काजू आणि अक्रोडचे, म्हणजे कसं ना ते थोडंसं बारीक करायला सोपं जाईल म्हणून। मग तेही छान खरपूस अशी भाजून घेतली। सुगंध तर खूप सुंदर येत होता ह्या सगळ्या भाजण्याचा, सगळं तुपामध्ये होतं। आणि दुपारच्या वेळेला मी लाडू बनवत होते, सगळी शांतता आणि हा सुगंध, खूप छान स्मेल येत होता। नंतर मी थोडंसं कढईत तूप घेतलं आणि त्यामध्ये मला डिंक तळून घ्यायचं होता, म्हणून मी थोडंसं तूप जास्तच घेतलेलं। हे तूप घरचं आहे। जर माझ्या तुपाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा, तुम्हाला मदत होईल। नंतर इथे मी खोबरं किसून घेतलं आणि ते सुद्धा मी छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। हे सगळे जिन्नस भाजून घेत असताना पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे। आपण फुल गॅसवरती ओबडधोबड जर केलं ना तर त्या लाडूची पूर्ण चव निघून जाते। नंतर मी थोडंसं हे मनुके घेतलेले आहेत, ज्यात काळे आणि लाल दोन्ही आहेत। दोन्ही मनुके मी छान असे गॅसवरती परतून घेतलेले आहे। थंडी खूप वाढलेली आहे आणि चला म्हटलं की लाडू बनवून घेऊ। तसं मी लाडू शक्यतो बनवत नाही, रोजच्या रोज ड्राय फ्रुट्स मी भिजून खात असते, पण कसं सगळ्यांनाच खाण्यात येत नाही आणि आपण सगळे जिन्नस नाही खाल्ले जात, म्हणून। तर हे पहा, इथे मी 2 पॅक ही जी खजूर आहे ना, त्या बिया वगैरे काढून मी पूर्ण अशा मॅश करून घेतल्या आणि तेही परतून घेतलेलं आहे। मग सगळे जिन्नस मी असं म्हणजे मिक्सर कमी जास्त करत बारीक करून घेतले, कारण की एकदम पूड पण नको बनवायला, एकदम पावडर पण। असं आपल्या घरात का आता वयस्कर कोणी नाहीये, तर असं मीडियम मी बनवलेलं आहे, म्हणजे ओबडधोबडच बारीक केलेलं आहे, जेणे की ते असं खाताना हे आपल्याला छान टेस्ट लागत असते। तर थोडं थोडं करत मी सगळे जिन्नस काढून घेतले आणि हे पहा, ह्या ताटात घेतलेलं, पण ताटात ते काय मला मिक्स करता येणार नव्हतं। तर मी ही टोपली छान व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली। तशी मी ही स्वयंपाकघरासाठीच वापरण्यासाठी आणलेली आहे, म्हणजे रोजचा जो भाजीपाला असतो ना, तो म्हणजे आठवडी भाजीपाला असतो, तो धुण्यासाठी मी भाजीपाला एकदा स्वच्छ धुवून घेऊन नंतर ते वापरत असते, म्हणजे ऐन वेळेस सकाळी सकाळी आपली धांदल उडत नाही। तर सगळं मी ते जे मिश्रण होतं ना, ते मोठ्या टोपल्यात ट्रान्सफर केलेलं आहे। आणि जी ती खजूर होती ना, तर त्या खजूरमध्ये मी ते सगळं एकजीव करून घेतलं आणि पहा, सगळी फौज इथे कामाला लागली। एरवीच कोणीही येत नाही, पण लाडू म्हटले ना तर सगळे आले, कारण की सगळ्यांनी असे सगळे वाट पाहत होते की केव्हा बनवायचं। आणि सगळ्यात मोठी भूमिका पार पाडत होता तो आमचा कॅमेरामॅन, छोटा कॅमेरामॅन। तो म्हणे, मी म्हटलं की त्याला आपण ट्रायपॉडला मोबाईल लावूया आणि म्हणजे व्यवस्थित हे होईल, तर नाही म्हणे, मी करतो। आणि इथे त्याचे पप्पाची आणि त्याची अशी पहा कशी मस्ती चालली होती ती, म्हणजे बोर झालं होतं। एक तर दुपारच्या वेळेला छान जेवण झालं होतं आणि झोप येत होती, पण तरी ह्यांची मस्ती सुरू होती। तर चला म्हटलं, पाहता पाहता तिघांनी मिळून असे छान पैकी लाडू वळून घेतले। कसं असतं ना, असे आपण एक्स्ट्राचे काम जेव्हा काढतो ना, तेव्हा सगळ्यांनी मिळून जर मदत केली ना, तर एकावरतीच ते कामाचा लोड येत नाही। नाहीतर कसं होणार ना, आपल्या कंबर दुखीसाठी, हातपाठ मान दुखीसाठी, ह्यांच्यासाठी आपण लाडू बनवणार आणि ते बनवतानाच आपण आजारी पडणार, असं होतं। किंवा कोणतंही काम असलं ना, तर घरातल्या सगळ्यांनी मिळून केलं ना, तर त्या घरातल्या स्त्रीला सुद्धा आराम मिळत असतो।
म्हणून सगळ्यांची जबाबदारी असते की एकमेकांची काळजी घेणं. जशी आई म्हणा, बायको म्हणा, घरातली स्त्री सगळ्यांची काळजी घेते, तशीच सगळ्यांनी तिची सुद्धा घ्यायला हवी. तर पहा, मी इकडे माझं वेगळं ताट होतं आणि त्या दोघांचं एक होतं. तसं तर हे मला थोडं थोडं हे करून मला माझ्या हातात देत होते. ते म्हणे की मला काय प्रॉपर गोल येत नाही, आणि त्यांचे ना असे छोटे मोठे लाडू कमी आणि गोळात जास्त होत होते. म्हणून ते म्हणे हे घे म्हणे, तू बनव. तर पाहता पाहता सगळ्यांनी मिळून, ते म्हणतात ना एकीचे बळ, तसं सगळं ते मिश्रण जे होतं ते संपत आलं लाडूचं. आणि पहा, माझी कॉपी करत आहे परीने पण छान छोटे छोटे बनवलेले, पण कसं ते खूपच छोटे होते, नुसतंच ते गिनतीला होते. म्हणून मी 3 मध्ये 2 असे मी बनवलेले, आणि हे तेही खूप छान झाले. तर अशा प्रकारे मी आता सर्व लाडू बनवलेले आहेत, आणि पहा किती सुंदर लाडू झालेले आहेत ते. तर मैत्रिणींनो, तुम्ही थंडीमध्ये कोणते लाडू बनवले आहेत ते नक्की सांगा. ह्यामध्ये एक गोष्ट माझी मिसिंग आहे. जेव्हा आम्ही पूर्ण सगळे लाडू भरले आणि आता मी डब्यात ट्रान्सफर करत आहे ना, तेव्हा हे मला बोलले की अरे ह्यात मेथी टाकायची राहिली आहे. मी त्यांना टेस्टसाठी दिलेलं, देवाला नैवेद्य पण दाखवलेला आणि त्यांना टेस्टसाठी दिलेलं. तर तेव्हा लक्षात आले अरे की ह्यात मेथी टाकायची होती. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणते लाडू आवडतात ते सुद्धा मला कमेंट करा. भेटूया नंतर. बाय.